यंदा मान्सून महाराष्ट्रात जवळपास 16 दिवस आधी दाखल झालेला आहे। मात्र अजूनही मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाहीये। त्यामुळे मान्सूनची नेमकी काय स्थिती आहे, मान्सूनचं नेमकं काय अपडेट आहे, जून महिन्यामध्ये पावसाची स्थिती नेमकी काय असणार आहे आणि याचा अंदाज घेत हवामान खात्याने नेमका काय इशारा कोणत्या जिल्ह्यांना दिलेला आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। तर सर्वात आधी स्क्रीनवर दिसत असलेल्या इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो की अरबी समुद्रातून नैऋत्य मान्सून जे वारे आहेत ते पूर्व भारताच्या दिशेने वाहताना दिसून येत आहेत आणि पूर्व भारताच्या दिशेने वाहत असताना या वाऱ्यांनी अर्धा भारत व्यापलेला आहे। दक्षिण भारताचा संपूर्ण पट्टा व्यापून घेतलेला आहे। त्यामध्ये मग महाराष्ट्राच्या खालोखालचे साऊथ इंडिया म्हणून ओळखले जाणारे जे राज्य आहे त्यामध्ये केरळ असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, या संपूर्ण पट्ट्याचा, या साऊथ इंडियाच्या सगळ्या राज्यांचा यामध्ये समावेश आहे आणि या राज्यांमधून नैऋत्य मान्सून वारे वाहत असताना पुढे पूर्व भारताच्या दिशेने वाहताना दिसून येत आहेत। याचा अर्थ असा की 7 सिस्टर्स ऑफ इंडिया ज्या राज्यांना आपण म्हणतो त्यामध्ये मेघालय असेल, नागालँड असेल, सिक्कीम, मिझोरम, अरुणाचल प्रदेश असेल, या राज्यांकडे हे वारे वाहताना दिसून येत आहेत। मात्र दक्षिण भारतातून हे वारे जेव्हा, हे नैऋत्य मान्सून वारे जेव्हा पूर्व भारताकडे वाहतात तेव्हा या वाऱ्यांनी अर्धा महाराष्ट्र व्यापलेला आहे। याचा अर्थ असा की नैऋत्य मान्सून वाऱ्यांनी आतापर्यंत फक्त अर्धा महाराष्ट्र व्यापलेला आहे। हवामान खात्याने जारी केलेली ही इमेज जर आपण झूम करून बघितली तर आपण स्पष्टपणे बघू शकतो की या वाऱ्यांनी कशा पद्धतीने अर्धा महाराष्ट्र व्यापलेला आहे। नैऋत्य मान्सून वाऱ्यांनी अर्धा महाराष्ट्र व्यापत असताना त्यामध्ये विदर्भातले काही जिल्हे असतील, पश्चिम महाराष्ट्रातले काही, मराठवाड्यातले काही आणि याचबरोबर कोकणातले काही जिल्हे सुद्धा व्यापलेले आहेत। तर स्क्रीनवर दिसत असलेल्या इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो की बे ऑफ बंगालमध्ये म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होतोय। गोलाकार चक्राकार वारे आपल्याला बे ऑफ बंगालमध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये वाहताना दिसून येत आहेत आणि त्याचा कुठेतरी परिणाम महाराष्ट्राच्या नैऋत्य मान्सून वाऱ्यांवर सुद्धा होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। अनेक हवामान तज्ञांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की या वाऱ्यांचा परिणाम म्हणून कमी दाबाचा पट्टा जो बे ऑफ बंगालमध्ये तयार होतोय त्याचा परिणाम म्हणून 12 जून नंतर महाराष्ट्रात मान्सून आणखी वेगाने मुसळधार येण्याची शक्यता सुद्धा काही हवामान तज्ञांनी व्यक्त केलेली आहे। आता हवामान खात्याने नेमकं काय ट्विट केलेलं आहे पावसासंदर्भात ते सुद्धा आपण बघणार आहोत। हवामान खात्याने एक ट्विट केलेलं आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी ढगाळ आकाशासह मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे। कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 डिग्री सेल्सिअस आणि 25 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल असं सुद्धा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। मुंबईतला हा अंदाज होता। मात्र एकंदरीत मान्सूनच्या वाऱ्यांचा अंदाज घेत इथून पुढे काय इशारा हवामान खात्याने दिलेला आहे ते सुद्धा जाणून घेणं, ते सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे। आता आपण स्क्रीनवर बघतोय की हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे। त्यामध्ये विदर्भातल्या काही जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यामध्ये गडचिरोली असेल, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे। याचबरोबर नाशिक, नाशिकचा घाटाचा पट्टा, संभाजीनगर, त्याच्या खालोखालच्या काही जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट जारी केलेला आहे। अहिल्यानगर असेल, ठाणे असेल, रायगड, पुणे, पुण्याचा घाटाचा परिसर, सातारा, साताऱ्याचा घाटपट्टा, सांगली, कोल्हापूर या संपूर्ण पट्ट्याला हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला आहे। याचबरोबर त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 7 तारखेला सुद्धा पावसाची शक्यता अनेक जिल्ह्यांना वर्तवलेली आहे। 7 तारखेला सुद्धा विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो असं स्क्रीनवर दिसत असलेल्या इमेजच्या माध्यमातून आता आपण बघू शकतो। उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव असेल, त्या खालोखाल संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, जालना, बीड, अहमदनगर याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामध्ये पुणे असेल, पुण्याचा घाटाचा परिसर असेल, सातारा असेल, सांगली असेल, साताऱ्याचा घाटाचा परिसर असेल, या संपूर्ण पट्ट्यामध्ये येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे। या संपूर्ण पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीने मान्सूनचं काय अपडेट आहे, मान्सूनची काय स्थिती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। तुम्हाला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील, मग ते वेदर रिपोर्ट संदर्भात असतील किंवा मान्सून संदर्भात असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राईब केला नसेल तर मुंबई तकला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।